श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माय लाईफस्टाईल अँड स्वीटू या चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत आहे. चला व्हिडिओला सुरुवात करू. आज ना सकाळी सकाळी सगळं आवरून घेतलं होतं. तसं तर दररोजच आवरते सकाळी लवकर, पण आज मला जरा बाहेर जायचं होतं. मग लगेच देवालाही नैवेद्य वगैरे ठेवून घेतला, नमस्कार केला आणि म्हटलं आता आवरावं आणि बाहेर जावं. मग आवरला आणि नाश्ता वगैरे केला आणि लगेचच बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर बघा, हे आता बाहेरील वातावरण आहे, खूप छान असं वातावरण होतं, कारण थंडीच्या दिवसात थोडंसं उन्हाला गेलं की बरं वाटतं. आता तुम्ही म्हणाल की ही बाहेर कशासाठी गेली आणि इथे काय शोधते या झाडांमध्ये. तर मी गेले होते बाहेर तुळशी वृंदावन आणायला, कारण माझं तुळशी वृंदावन हे खराब झालं होतं. तर म्हटलं आता बाहेरून कुठून तरी तुळशीचं रोप आणावं आणि आता ते लावून घ्यावं. त्यानंतर दळण वगैरे घेतलं आणि तिथूनच मी येताना खतही आणलं होतं. आता गमल्यातली माती थोडी खराब झाली होती, असं वाटलं की दुसरी बदलली तर मग तुळस आपली चांगली येईल, म्हणून साठी मी येतानाच माती वगैरे घेऊन आले होते तिकडं. आता आपल्या गावाला जशी माती भेटते ना, तशी माती इकडं नाही. इकडची माती पाणी टाकलं की सिमेंटासारखी पॅक होती, एकदम रेता जसा असतो तशी ही माती आहे. आपल्या इकडे जशी काळी माती असते तशी ही माती नाही. त्यामुळे इकडची तुळस म्हटलं आता लावून बघावं, पण काय तुळस येईना. माझी तुळस होती पहिली, ती खूप सुंदर आली होती गमल्यामध्ये, पण ते काय झालं की एक दिवस संध्याकाळी असा दिवस मावळायच्या टायमाला मांजर आली आणि ती वरती चढल्यामुळे तिने ती कुंडी खाली पाडली आणि कुंडी ज्यावेळेस खाली पडली, कुंडी तर काही तुटली नाही, पण माझी तुळस मात्र कायमची गेली. तुळस परत काही उगलीच नाही. तेव्हापासून मी प्रयत्न करते, पण तुळस काय आजपर्यंत चांगली आली नाही. आता या मातीमध्ये निघाले होते गांडूळ, पण तरीही म्हटलं आता ही माती मी बदललीच पाहिजे. नवीन तुळशीचं रोप लावते तर म्हटलं आता दुसरीच माती टाकून बघावे रोप चांगलं येते की नाही. त्यानंतर मग मी तुळशीच्या कुंडीमध्ये पहिली थोडीशी माती घातली आणि त्यानंतर जे आणलेलं खत होतं ते खत त्यामध्ये टाकून घेतलं. आता तुम्हाला तर माहितीच आहे की तुळशीचे किती फायदे आहेत. तुळस जर अंगणात असेल तर अंगणाला शोभाच येते. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. वारकरी तुळशीचं वृंदावन डोक्यावर घेऊन विठ्ठलाचा जयघोष करतात. वृंदावन हे हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सुख, समृद्धी, आरोग्य नांदते. विवाहामध्ये मंगल अष्टक चालू असताना आपल्या इकडे तुळशीला पाणी घातले जाते. त्यामुळे सुख, समृद्धी आपल्या जीवनात वास करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुळस ही ऑक्सिजन देत असते. तुळशीमुळे आपल्या घरात देवी लक्ष्मीचा वास होतो आणि असं म्हटलं जातं की कधीही रविवारी तुळशीला पाणी घालू नये. सकाळी घरकाम आवरलं आणि त्यानंतर देवपूजा वगैरे झाली की पहिलं वाटतं की आता तुळशीला पाणी घालावं. असं माझ्यासारखं कोणाला वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता हे तर झालं, तुळशी वृंदावन घरात असेल किंवा समोर असेल तर त्याचं काय काय होतं, किंवा ऑक्सिजन मिळतो, लक्ष्मीचा वास होतो, नकारात्मक ऊर्जेचा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो. तुळशीचे सांगावे तेवढे फायदे कमीच आहे, कारण तुळशीमुळे आपल्याला सर्दी खोकला जर झालेला असेल आणि जर तुळशीच्या पानांचा काढाही आपण करून जर पेलो किंवा सकाळी अनुशापोटी जर तुळशीची पानं खाल्ली तरीही देखील आपला कफ वगैरे नाहीसा होतो. असे कितीतरी फायदे तुळशीमुळे होतात. त्यामुळे तुळस तर ही दारात असलीच पाहिजे. आता तुम्ही मला सांगा की माझं तुळशी वृंदावन चांगलं व्यवस्थित येण्यासाठी मी यात काही करावं, कारण मला तर काही तुळशीला पाणी घातल्याशिवाय दिवस सरत नाही. त्यामुळे मी प्रयत्नावर प्रयत्न करतच राहते. एक तुळशीचं रोपटं खराब झालं की दुसरं तुळशीचं रोपटं आणून लावायचं. मी विकतही तुळशीचं रोप आणून लावलं होतं, पण गावाला सुट्टीला गेले आणि त्यानंतर जेव्हा मागे आले 20-25 दिवसानंतर तर त्याला पाणी घातलं. तुळस तर चांगली होती, पण पाणी घातल्यानंतर ती कोमेजून गेली का काय माहीत नाही. आता त्या तुळशीला नेमकी पाणी जास्त होतंय की सूर्यप्रकाशाची कमी होते, खत कमी होते की काय होतंय ते काही कळत नाही. आता मी तुळस लावताना मध्ये काही तुळशीचे बियाही टाकले आहेत. आता तुळशी वृंदावन येते की तुळशीचे बिया उगतात हे तर बघूच आपण नंतर पुढे. त्यानंतर लगेच मी साफ करायला चालू केलं. तिथे जे पडलेलं होतं माती वगैरे ते मी भरून घेतली. आता खराब जास्त होऊ नये किंवा कामही आपलं वाढू नये, आधीच मी पेपर वगैरे आथरून ठेवला होता की जेणेकरून माझं पटकन होईल. थोडंसं काम करायचं पण पसारा खूप होतो. त्यानंतर लगेचच मी घेतलं होतं स्वीटूसाठी मिठाई बनवायला. आता ती शाळेतून आली की तिचा पहिला प्रश्न हा असतो की आई माझ्यासाठी काय आणलंय. तर म्हटलं आता तिला येऊपर्यंत आपण तिच्यासाठी चांगली मिठाई बनवून घेऊ. आता मिल्क पावडर तर घरामध्ये होतीच. म्हटलं आता कशी तर मिल्क पावडरची मस्त अशी मिठाई बनवून घेऊ. मग मी प्रथम काय केलं,
मिठाई बनवताना तर इलायची, साखर आणि काजू याची मस्त अशी बारीक पावडर बनवून घेतली. त्यानंतर दुसरीकडे लगेच ती पावडर परातीमध्ये टाकली आणि त्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर टाकली. आता दुधामध्ये मला ती मळायची होती, कारण मी गॅसचा वगैरे काही वापर केला नाही. ही मिठाई मी बिना गॅसची बनवली आहे, म्हणून मग मी परातीमध्ये ती मळून घेतली थोडंसं दूध घालून. आता थोडं दूध घालायचं. जास्त दूध घातलं तर ही पातळही होऊ शकतं, मग लाटायला प्रॉब्लेम करेल. म्हणून थोडं दूध घालून असं मी मस्त असं मळून घेतलं. त्यानंतर ही मिठाई मला 2 कलरची बनवायची होती, म्हणून मी त्याचे 2 भाग केले आणि एका भागामध्ये थोडासा फूड कलर घातला आणि दुसरा मी तसाच ठेवला सफेदवाला. पहिला तर आता सफेदवाला म्हटलं लाटून घ्यावा. थोडा जाडसर असा मी त्याला लाटून घेतला. त्यानंतर तो साईडला ठेवला आणि ज्यामध्ये कलर मिळवला होता तोही मी व्यवस्थित लाटून घेतला. आता मला जो लाटून पहिला घेतला होता तो खाली ठेवला सफेद आणि दुसरा रंगीतवाला होता ते मी त्यावर ठेवला. दोन्ही असे चिपकून घेतले मस्त आणि त्यानंतर मी त्याला गोल करायला घेतलं. आता बर्फी बनवायची म्हटलं तर तिला थोडाफार आकार तर आलाच पाहिजे ना, म्हणून मी पोळपाटावरती त्याला असं गोल बनवून घेतलं. आता मग त्यामध्ये मला थोडेसे पिस्ता घालायचे होते, म्हणून मी त्यावरच पोळपाटावरती लाटण्याने बारीक असा पिस्ता करून घेतला. साईडला पांगून घेतला आणि जो बर्फीचा रोल होता तो रोल त्याच्यावरती बिंगवला, जेणेकरून जो पिस्ता आहे आपला त्याला पूर्णपणे चिकटून राहावा. आता वरून पिस्ता टाकला तर तो खाताना वगैरे गळन, म्हणून मी तो रोलमध्ये चिपकवला होता, जेणेकरून तो पिस्ता कुठेही पडणार नाही. आणि असे बर्फीचे छोटे मी काप करून घेतले. आता तुम्ही याचे कापही करू शकता किंवा मग पेढ्यासारखा जो मी एक गोल बनवलाय तसाही तुम्ही बनवू शकता. मस्त असे तिला येऊपर्यंत मी सजून ठेवले. मी सांगते, खायला तर ही मिठाई खूप छान झाली होती, पण दिसायला ही मिठाई कशी झाली हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. बाय बाय.